तुम्हाला माहिती आहे का, माझा एक मित्र मराठी शाळांसाठी डायरेक्ट 3 करोड रुपये जमा करतोय. तर आकाशच्या 36 दिवस 36 जिल्हे फिरायच्या सिरीजमध्ये आज मी आलोय राजधानी सातारा. तेव्हाच मला सीडबाई भेटले, जे त्यांच्या स्कूटीवर महाराष्ट्रातल्या गावाखेड्यात जात आहेत, तिथल्या शाळांच्या समस्या जाणतायत आणि त्यांच्यासाठी फंड रेज करतायत. तर त्यासाठीच आम्ही महाराष्ट्रातल्या अशा गावात जातोय जिकडे रिक्षा बसने नाही तर मुलं डायरेक्ट होडीने शाळेत जातात. लेट्स गो टू महाबळेश्वर. बाकी मला तर सातारा एकदम सुंदर वाटलं. यापेक्षा बेटर काय होऊ शकतं. रस्त्यात झेंडूची बागं दिसली, डोंगर दऱ्या बघत ऑलमोस्ट पोचून गेलो, तेवढ्यात एकाची गाडी बंद पडली. पेट्रोल पाहिजे का? थँक्यू. लोकांना विचारत बंदरावर पोचलो, तेवढ्यात पोरांनी एंट्री मारली. काही मुलं अभ्यास करत होते, गाणे गात होते. मग प्रवासाची मजा घेत शाळेत पोचलो. आज शाळेत चेसची स्पर्धा भरली होती. माझा आवडता चेस प्लेअर समय रैना आहे हे ऐकून पोरं हसायला लागली. तर हे आहे साताऱ्यातल्या सह्याद्रीमध्ये वसलेलं तापोळा नावाचं गाव. तुला काय बनायचं मोठं होऊन? मला स्मृती मंदानासारखं व्हायचंय. प्राचीला क्रिकेटर व्हायचंय, रियांशला चेस खेळायचंय, वेदाला नर्स बनायचंय. सीड जमा करत असलेल्या फंड मधून यांना खूप हेल्प होईल. आम्ही 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता जेव्हा सीडने मला धारावी दाखवली होती. तो तर धारावीतल्या मुलांना फ्री क्लासेस पण द्यायचा. 30 वेगवेगळ्या शाळा, 30 दिवस आणि 3 करोड. या प्रवासात किती आनंद आहे, प्रेम आहे, समाधान आहे आणि कष्ट सुद्धा आहे. हे सगळं बघून मला तर माझ्या मित्राकडनं खूप प्रेरणा मिळाली. आणि सीड हे सगळं श्रेय त्याच्या टीमला देतो. या जर्नीमध्ये 3च गोष्टी जे मला पुश करतात. हे सौंदर्य, माझी टीम आणि तुम्ही लोक. मी तर स्वतःला नशीबवान समजतो आणि आशा करतो की सगळ्यांना असा चांगला मित्र मिळावा.